27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. रंगभूमी म्हटलं की समोर येतं ते नाटक, एकांकिका. नाटक हे मराठी माणसाचं वेड आहे असं म्हणतात ते काही चुकीचं नाही. पण त्या नाटकाची निर्मिती करण्यापूर्वी त्याची संकल्पना मनातून कागदावर उतरवण्याचे मोलाचे कार्य करतो तो लेखक. अशाच एक ज्येष्ठ साहित्यिका आज आपण त्यांना भेटणार आहोत. साहित्य शारदेच्या सेवेत ज्यांनी मोलाचा वाटा उचलला, मराठी साहित्यात एक सन्मानाचं स्थान म्हणजे डॉक्टर विजया वाड. वाडबाई, मी विद्यालंकार परिवारातर्फे तुमचे मनपूर्वक स्वागत करते. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला तुमचा परिचय देण्याची आणि तुमच्याशी संवाद साधण्याची आज संधी प्राप्त झाली. डॉक्टर विजया वाड यांच्या नावावर एकूण 152 पुस्तके असून त्यात 25 कादंबऱ्या, 40 कथासंग्रह, 5 चरित्रे, 80 बाल पुस्तके व 2 नाटके आहेत. त्यांच्या बंडू बॉक्सर, टिंकू टिंकल या पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार, कवितेसाठी पर्यावरण मंत्रालयाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. विजयाताई 9 डिसेंबर 2005 ते 25 जून 2015 या कालावधीत महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश म्हणजे वर्ल्ड मराठी एन्सायक्लोपीडिया या मंडळाच्या अध्यक्षा होत्या. त्या अवधीत त्यांनी 17, 18, 19, 20 पूर्वार्ध आणि उत्तरार्ध आणि कुमारकोश, पर्यावरण खंड 1 व 2 अशा एकूण 7 विश्वकोश खंडांचे प्रमुख संपादक म्हणून काम केले. विश्वकोशाची वेबसाईट अस्तित्वात आणली. त्यावर 1 ते 20 सर्व खंड डिजिटल केले. त्यात एकूण 26,000 पानांचा समावेश होता. या वेबसाईटला 105 देश आणि 15 लक्ष वाचक यांनी भेट दिली. या वेबसाईटला महाराष्ट्र राज्य प्लॅटिनम पुरस्कार, महाराष्ट्र सोसायटीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि मंथनसाठी आशियाई नामांकन मिळाले. वाडबाईंना महाराष्ट्र राष्ट्रीय साहित्य परिषद पुणे यांनी उत्कृष्ट ग्रंथकार, उत्कृष्ट बाल साहित्यकार म्हणून सन्मानित केले आहे. त्यांच्या झिपरी या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित बाल साहित्यावर चित्रपट निघत आहे. तिची कहाणी हे नाटक रंगमंचावर गाजले. मराठी रामायण, मराठी कृष्णायन, सखी, चंदेरी सोनेरी यासारख्या गाजलेल्या आकाशवाणी आणि दूरदर्शन मालिकांचे त्यांनी लेखन केले. त्यांची लेक डॉक्टर निशिगंधा वाड यांनीही नाटक, चित्रपटातून आणि आपल्या लेखणीतून समाजावर ठसा उमटवला. शिक्षिका म्हणून कार्यरत असताना त्यांनी मुलं, शिक्षक आणि पालक यांना जागृत करून पर्यावरण प्रकल्पासारखे अनेक सामाजिक कार्य पार पाडले. दरवर्षी नित्य नेमाने त्या आदिवासी मुलींना दत्तक पालक मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात. आपल्या अमृतवाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या डॉक्टर विजया वाड आज आपल्या सोबत आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. बाई, नमस्कार. 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 येतोय आवाज बाई, तुम्ही बोलू हा 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 सुरू करू? हो हो हो, तुमचं दिसतही व्यवस्थित आहे आणि आवाजही व्यवस्थित आहे. बरं बरं. मीनाक्षी, तू पोद्दारची ना ग? हो 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 हो. हा, तर पोद्दारची बॅच कोणती होती तुझी? 2000 पासिंग. हा, गेलं ते परत? नाही नाही, हे गेलं ना. हा, 2000 पासिंग बाई. 2000 पासिंग. अच्छा. म्हणजे आता आज 21 वर्ष झाली त्या गोष्टीला. हो हो हो. हा, 2013 पर्यंत मी पोद्दारमध्ये होते. हो हो हो. तर जागतिक रंगभूमी दिनासाठी तुम्ही
सगळे शिक्षक एकत्रित झाला आहात आणि आज मुलं नाहीये त्यामुळे थोडंसं हिरमुसायला झालंय, पण शिक्षकही माझे मित्रच, त्यामुळे तुमच्याशी बोलताना मला अपार आनंद होतोय. आणि मीनाक्षी ही माझी लाडकी विद्यार्थिनी समोर आहे, त्यामुळे त्या आनंदामध्ये दुधात साखर पडावी तसा गोडवा मिसळलाय. तर रंगभूमी दिनाच्या आपणा सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. कारण आपण जगाच्या रंगभूमीवरले एक एक नटच आहोत, आपापली भूमिका निभावतो आहोत. आणि त्यावेळेला शिक्षकाची भूमिका तर फार महत्वाची असते, कारण त्याच्या समोर मंत्रमुग्ध करण्यासाठी 50 मुलांचा वर्ग असतो आणि ह्या मुलांवरती शिक्षक आपल्या शिकवण्यानं गारूड करत असतो. जो शिक्षक विद्यार्थ्यांवर प्रेम करतो त्याच्यावरती दाम दुपटीने विद्यार्थी प्रेम करतात आणि ती परतफेड कधीही करता येणार नाही इतकं प्रेम मला विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे. मुलांसाठी नाटकं बसवताना कधी कधी खूप वेगवेगळे प्रसंग आपल्या आयुष्यात येतात आणि त्यातल्या काही गमती जमती मी तुम्हाला सांगणार आहे. माझी मुलगी निशिगंधा आता रंगभूमीवर, नंतर चित्रपटात, सिरियल मध्ये अशी कामं करता करता त्याला 30 वर्ष झाली. अगदी चाइल्ड ऍक्टर असल्यापासून ती काम करत होती. तर आम्ही एक नाटक बसवलं होतं बरं का. नाटकाचं नाव होतं आधुनिक रामायण आणि त्यावेळेला ते नाटक मी आणि निशू आम्ही असं ते दिग्दर्शित करून त्याचा प्रयोग शिवाजी मंदिर इथे होता आणि निशिगंधाला नाटकाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती होती. तर त्याच्यासाठी एक गुरु लागतो, तर तो गुरु होता सुलभा देशपांडे. तर सुलभा देशपांडे आमच्या प्रयोगाला हजर होत्या आणि आधुनिक रामायण असा तो प्रयोग होता. तर हा प्रयोग चालू असताना आमच्याकडे एक असं म्हणजे टाळीचं वाक्य, टाळीचा सीन असं असतं की नाही. तर तसं आमच्याकडे ते एक टाळीचं वाक्य किंवा टाळीचा सीन असा होता की सीता येते आणि सीता रामासमोर उभी राहते आणि ती म्हणते की श्रीराम जेव्हा म्हणतात की तू पुन्हा एकदा अग्निदिव्य कर सगळ्या दरबारासमोर, त्यावेळेला ती म्हणते की श्रीरामाशिवाय जर मी कुणाचाही विचार केला नसेल तर हे भूमाते तू मला पोटात घे. हा, तर त्यावेळेला ती त्यावेळेला सीता असं म्हणते आणि त्यावेळेला खाली आम्ही काय केलं होतं की एक असा मोठा खोका केला होता आणि आतमध्ये एक मुलगा असायचा आणि तो फळी सरकवायचा आणि फळी सरकवल्याबरोबर ती सीता भूमिगत व्हायची आणि त्यामुळे अगदी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट व्हायचा. तर लोकांना आश्चर्य वाटायचं की स्टेजवरची सीता आत गेली कशी, आणि आम्हाला अतिशय आनंद आणि अभिमान वाटायचा की आपण हा एक सुंदर प्रयोग केला. तर ती अशा प्रकारे सीता भूमिगत होण्याची वेळ आली आणि ती म्हणाली, हे भूमाते, श्रीरामाशिवाय मी जर कोणाचाही विचार केला नसेल, इतर कोणाचाही विचार केला नसेल, तर या क्षणी तू मला पोटात घे. आम्ही मागे होतो बॅक स्टेजला आणि तो जो एक मोठा असा धरणीकंपाचा आवाज असतो तो करण्यामध्ये आम्ही गुंतलो होतो आणि आम्हाला माहित होतं की आता बाहेर टाळ्या येणार. तर त्या टाळ्या येणार ह्याच्या प्रतीक्षेत आम्ही असताना प्रचंड प्रचंड असा हास्याचा कलकलाट आम्हाला ऐकायला मिळाला आणि आम्ही घाबरून त्या विंगेमध्ये आलो की काय झालं काय, बघतो तर काय
सीता खाली जाण्याऐवजी राम भूमिगत झाला होता आणि सीता तोंडात बोट घालून वरती बघत होती. आता मी आणि निशू दोघी एकमेकींकडे बघतोय आश्चर्याने की असं कसं झालं, आणि टाळ्या काय, शिट्ट्या काय. आणि सुलभा देशपांडे या निशूच्या गुरु त्या प्रयोगाला आल्या होत्या. तर त्यांनी सांगितलं, म्हणजे खूण केली की पडदा पाडा. मग आम्ही पडदा पाडला आणि बघितलं तर काय झालं होतं. तर ती फळी सीतेच्या बाजूनी उघडायच्या ऐवजी बॉक्सची फळी रामाच्या बाजूनी उघडली गेली आणि राम खाली गेला, भूमिगत झाला आणि सीता वर राहिली. तर सुलभाताई एव्हाना स्टेजवर आल्या होत्या, पडदा पडलेला होता आणि त्या म्हणाल्या की फळी एकाच बाजूनी उघडायला पाहिजे होती. प्रयोग करताना ही दक्षता तुम्ही नेहमी घेतली पाहिजे. आणि त्यावेळेला आम्ही शिकलो. माणूस कसा अनुभवातून शिकतो ना ग, त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आणि असा तो प्रयोग झाला, परंतु त्यानंतर एकाच बाजूनी फळी उघडेल अशी दक्षता आम्ही घेत होतो. आणि फक्त असं वाटत होतं की बाप रे बाप, एवढ्या प्रेक्षकांसमोर आपली फजिती झाली. पण अशा फजितीचे प्रसंग कधी कधी आयुष्यात येतात. एकदा एक गंमत सांगते. प्रत्येक चित्रीकरण हाही एक नाट्य प्रयोगासारखाच अनुभव असतो बरं का. तर मला वाटतं ती मालिका युगंधरा होती, असं नक्की मला आठवत नाही, परंतु एका मालिकेमध्ये निशू गरोदर असते आणि ती स्टेजवर आलेली असते. तर त्यावेळेला ती अशी स्टेजवर आली, तर मालिकेचा काय अर्ध्या तासाचा एपिसोड असतो, त्यात हा डोहाळ जेवणाचा प्रसंग होता आणि निशू बसली होती आणि ती त्या मिठाईच्या ताटासमोर बसली होती. आणि ती बसली असताना ती असं म्हणाली की आता मला गोड खावंसं वाटतंय. तर त्यावेळी त्या कॅमेरा मला काहीतरी चुकलंय असं वाटत होतं. आणि मग तो म्हणाला की जरा थांबवा बरं चित्रीकरण, काहीतरी चुकतंय. आणि मग तो म्हणाला की अहो ती गरोदर आहे आणि ती गरोदर वाटतच नाहीये. तर मग काय झालं की निशिगंधा म्हणली, अय्या मी उशी लावायलाच विसरले. लहान होती मुलगी. निशू केवळ 18 वर्षाची होती तेव्हा. आणि ती म्हणली मी उशी लावायलाच विसरले. आणि मग स्टेजवर हशा पिकला आणि स्टेजवर म्हणजे त्यांच्या मालिकेच्या शूटिंगच्या साईटवर. आणि मग निशू एकदाची उशी लावून आली आणि मग गरोदरबाईचं शूटिंग करून ते डोहाळ जेवण पार पडलं. तर असं कधी कधी चुका होतात, परंतु चित्रीकरण असल्यामुळे ते सुधारता आलं. नाटक असतं तर ते सुधारता आलं नसतं, नाही का. तर अशा गोष्टी होत राहतात. पण एक अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंग मला तुम्हाला सांगायचा आहे. पळा पळा कोण पुढे पळेतो. हे नाटक होतं आणि मला वाटतं की हेच नाटक होतं असं वाटतं हा मला. आणि बबन प्रभू आणि आत्माराम भेंडे त्याच्यामध्ये काम करत असत. आणि बबन प्रभू तुम्हाला माहितीये किती नाणावलेला कलाकार होता, आणि आत्माराम भेंडे तर म्हणजे आम्हा सगळ्यांना गुरुस्थानी. कारण आव्हान ही मालिका निशूसाठी त्यांनी केली. निशूला वीणाचा रोल दिला. आणि त्यावेळेला सह्याद्रीचा एकच हा चॅनल होता. त्यावेळेला इतके चॅनलही नव्हते. तर त्यामुळे निशू अगदी महाराष्ट्राचा हार्ट थ्रॉब झाली त्या आव्हान मालिकेमुळे. आणि तो जो स्पॉन्सरर होता तो सांगायचा की वीणा को मत मारो, वीणा को मत मारो. कारण त्यांच्या घरात मुलींना आणून हुंडाबळी करून मारून टाकायचं हीच पद्धत असते आव्हान मालिकेमध्ये. तर सखाराम भावे म्हणायचे, बघ निशू, तू महाराष्ट्राचा अगदी कंठमणी झालीयस आणि तुला मारू नका, मारू नका असं तो आपल्याला पैसे पुरवणारा माणूस सांगतो आहे. त्यामुळे निशू 8 एपिसोडच्या ऐवजी 12 एपिसोड तिथे राहिली. आणि त्यामुळे त्या मालिकेमुळे खरं म्हणजे निशिगंधाची रंगमंचावर म्हणण्यापेक्षा टीव्हीच्या जगतात छोट्या पडद्यावर एंट्री झाली. त्याच्या आधी तिने रंगमंचावरती मुखवटे, नंतर प्रेमाच्या गावा जावे, अशी मदन बाधा, अशी मोहन वाघांकडे फार सुंदर सुंदर नाटकं केली होती. आणि
मोरूची मावशीचे तिने 400 दिवसात 400 प्रयोग केले होते सुधीर भटांकडे. तर त्यामुळे रंगमंच आमच्या घराला काही नवा नव्हता आणि प्रत्येक वेळेला तिच्या बरोबर मी तिकडे जात असे. तर असं हे रंगमंच, टीव्ही सिरियल, चित्रपट हा पडद्याशी संबंधित किंवा रंगमंचाशी संबंधित असा सिलसिला चालू राहिला. तर पुन्हा नीलम प्रभू तुम्हाला माहितीये, आपल्या आवाजाने त्यांनी संबंध महाराष्ट्रावर गारूड केलं होतं. आणि महाराष्ट्रावर गारूड केलेल्या ह्या स्त्रीचा नवरा म्हणजे बबन प्रभू. आणि बबन प्रभू यांनी रंगमंचावर एंट्री घ्यायची वेळ आली आणि आत्माराम भेंडे म्हणाले की नीलम, बबन आता रंगमंचावर येण्याच्या स्थितीत नाही. आणि त्यांना खूप राग आला होता, कारण रंगभूमीशी ते अत्यंत एकनिष्ठ होते आणि बबन खूप प्याला होता आणि तो घाबरत होता एंट्री घ्यायला. नीलम म्हणाली की बबन, तू रंगमंचावर प्रवेश कर आणि प्रेक्षकांची माफी माग. तो म्हणला नको, लोक मला मारतील, मला खूप भीती वाटते. हा खरा प्रसंग आहे बरं प्रेक्षकांना. आणि नीलम म्हणाली की चल मी येते तुझ्या बरोबर. आणि ती रंगमंचावर आली आणि म्हणाली की आज बबन तुम्हाला आनंद देण्याच्या स्थितीत नाही, त्याला माफी मागायचीही लाज वाटत आहे, पण त्याच्या वतीनं मी तुमची माफी मागते. आणि बबन तिथे हात जोडून उभा होता. नीलमच्या डोळ्यातून घळ घळ अश्रू येत होते. मला सांगताना सुद्धा आता भरून येत आहे बरं का मीनाक्षी. तर त्यावेळेला प्रेक्षकांनी कोणीही म्हणजे अनुचित असा प्रकार केला नाही आणि ती हात जोडून म्हणाली की तुम्हा सगळ्यांचे तिकिटाचे पैसे वाया जातील याची मला कल्पना आहे, परंतु क्षमा करा, थोडे थोडे माझ्या पगारातून ती मी भरून देईन. नीलम त्यावेळी आकाशवाणीला काम करत होती. आणि झालं, पडदा पडला, प्रेक्षक निघून गेले. मनामध्ये राग असेल बबन बद्दल, परंतु दुसऱ्या दिवशी प्रमुख वर्तमानपत्रामध्ये ती बातमी ठळक आणि चौकटीत छापून आली. आता वर्तमानपत्रांना खाद्य हवंच असतं, तर नीलमनी मागितलेली माफी सगळं काही वर्तमानपत्रामध्ये छापून आलं. नीलम तेव्हा आकाशवाणीवर नोकरी करत होती आणि तिला आता झालं की मी कशी जाऊ, कारण शेवटी रेल्वेनी प्रवास करत आकाशवाणीपर्यंत जायचंय आणि आकाशवाणीतले लोक विचारतील, वाटतं ना माणसाला. तर वर्तमानपत्रात अशी पहिल्या पानावर चौकटीत बातमी छापून आलीये. तर नीलम म्हणाली मी देवापुढे उभी राहिले आणि मी देवाला म्हटलं की माझी काय चूक आहे ह्याच्यामध्ये, माझी काहीच चूक नाहीये, मी जाणार. आणि धीर गोळा करून ती आकाशवाणीवर गेली. आकाशवाणीवर गेली तर फाटकामध्ये रवींद्र पिंगे तिची वाट बघत होते आणि म्हणाले आलीस नीलम, तू खरंच धीराची मुलगी आहेस, आज आली नसतीस तर कधीच आली नसतीस. तर माणसाच्या आयुष्यात इतकी कसोटी बघणारे प्रसंग यावे आणि त्याला माणसानं धीरानं तोंड द्यावं, ही गोष्ट मला वाटतं त्या त्या कसोटीच्या प्रसंगामुळेच आपल्याला ज्ञात होते. मीनाक्षी, मला असं वाटतं की नीलमच्या प्रसंगानंतर मी आणखी रंगभूमीबद्दल काही बोलू नये, खरं ना? हो हो हो. हा हा बाई, हो तुम्ही आता विश्वकोशाबद्दल थोडं सांगू शकाल का? हो हो, अगदी छान. हा. विश्वकोश करताना तुम्हाला काही प्रसंगांना तोंड द्यावे लागले, हो ते सगळ्या प्रसंगांना तोंड देऊन तुम्ही कसे पुढे गेलात हो आणि एवढे 7 एकूण खंड तुम्ही संपादन केलेत, हो, त्याबद्दल थोडे सांगा. ते सुद्धा माझ्या आयुष्यातलं नाट्यच आहे बरं का मीना. काय झालं की तेव्हा मी पोद्दारमध्ये असताना तुमच्या बरोबर भाषाविषयक प्रयोग करायचे बघ. की मुलं म्हणायची पुस्तक भेटलं, मी म्हणायचे नाही रे, पुस्तक भेटत नाही, पुस्तक मिळालं. नंतर काही विचारलं की डबा खाल्ला का, हा. खेळून झालं का, हा. आज शिकवलेलं कळलं का, हा. अरे हा नाही, हो म्हणावं. असं प्रमाण भाषेचे छोटे छोटे प्रयोग. आणि
मी खरं सांगू का मीनाक्षी, तुमच्यावर रागवायची मला कधी वेळच आली नाही. कारण माझी शाळा माझ्यासाठी देवालय होती आणि तुम्ही मुलं माझे देव होता. तर देवावर कोणी रागावतं का? दैवत होता तुम्ही माझं. आणि मुलांनी पण तितकंच दाम दुपटीने मला प्रेम परत केलंय तुम्हा मुलांनी. मी कृतज्ञ आहे त्याबद्दल. तर प्रमाण भाषेचे प्रयोग चालले होते आणि तुम्हाला घेऊन मग मी बागेमध्ये जायचे. मग आपण तिथे कविता म्हणायचो, सांताक्रूजची ती विमानाची बाग. तर अशा खूप मधुर स्मृती आहेत. आणि त्यावेळेला मोठे मोठे कवी आपल्या बरोबर बागेत यायचे. मुलं कविता करायची, पाठ्यपुस्तकाबाहेरच्या कविता म्हणायची आणि काही मुलं चित्र काढायची. तर असे सुंदर सुंदर त्यावेळेला वातावरण होतं आणि प्रमाण भाषेचे प्रयोग माझे वर्तमानपत्रातून चांगल्या प्रकारे त्याला प्रसिद्धी मिळाली. तर एक शिक्षक हा प्रयोग करत आहे म्हणून. तर ते मुख्यमंत्री कार्यालयाच्या कोणाच्या तरी वाचनात आले असतील. कारण मला आपण पोद्दारमध्ये असतानाच 2005 मध्ये एक फोन आला. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून मी सचिव बोलत आहे आणि 9 वाजता सकाळी तुम्हाला वर्षावरती मुख्यमंत्र्यांनी बोलवलंय. आता मी एक प्राचार्य आपल्या कॉलेजची, ज्युनियर कॉलेजची आणि आपल्या मराठी शाळेची. मला कशाला बोलवलं असेल? तर मी गेले, बरोबर माझी वेळ पाळली. 9 वाजता वर्षा बंगल्यावर गेले आणि त्यांनी मला 9 ते 9:10 या वेळात 10 मिनिटात काय सांगितलं की विश्वकोशाचं अध्यक्षपद मला एका महिलेला द्यायचंय आणि तुमचे भाषाविषयक प्रयोग मी वर्तमानपत्रात वाचतो आहे, तर तुमची तयारी आहे का? तर मी म्हंटल मला सर 8 दिवस वेळ द्या, कारण माझं पोद्दारमध्ये अगदी झक्कास चालू आहे सगळं. तर ते म्हणले पोद्दार सोडाल कोण सांगताय तुम्हाला? पोद्दारचं विश्वस्त पद तुम्ही चालू ठेवा आणि विश्वकोशाचं अध्यक्षपद घ्या. तर मी म्हटलं मला 8 दिवस वेळ द्या अभ्यास करायला. त्यांनी दिला. 8व्या दिवशी मी गेले आणि त्यावेळेला मी 5वीचं बालभारती करत होते, प्रमुख संपादक होते. तर मी पुण्याला होते आणि 5वीचं बालभारती करत होते. तिथे श्रीमंत होनराव नावाचे बाईचे गृहस्थ होते, जे विश्वकोशात होते. तर ते म्हणले तिथे प्रमुख संपादक नाही, उपसंपादक मानव्य नाही, उपसंपादक विज्ञान विभाग नाही, विश्वकोश कधीही पूर्ण होणार नाही. तर मी म्हंटल मला एकदम निराशा वाटली की अरे इतकी पदं सगळी रिकामी, मग कसं काय विश्वकोश होणार? तर मी पुन्हा 10 मिनिटं वेळ मागितली. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री होते माननीय विलासराव देशमुख. तर विलासरावांनी मला वेळ दिली. मी पुन्हा वर्षावर गेले आणि 10 ओळीमध्ये माझं निवेदन दिलं की ज्या कार्यालयात प्रमुख संपादक नाही, उपसंपादक मानव्य विभाग, उपसंपादक विज्ञान विभाग नाही, तिथे विश्वकोशाची परिपूर्ती कशी करावी? तर ती पदं भरली तर मी हे पद घेईन. आणि मी एक शिक्षक, एक पर्यवेक्षक, एक मुख्याध्यापक, एक विश्वस्त म्हणून अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे. तर मी विश्वकोशही तुम्हाला पूर्ण करून दाखवीन असा विश्वास देते. परंतु सगळी पदभरती माझ्या मनाप्रमाणे झाली तर. मी तुम्हाला सांगते की एखादं काम व्हायचं ही श्रींची इच्छा असेल तर श्री तुम्हाला मदत करतात. तसा वाईचा गणपती बाप्पाच जणू मदतीला धावून आला आणि सर म्हणाले ही पदं मी तात्काळ भरतो, नावं सुचवा. नावं मी घेऊन गेले होते आणि भैयासाहेब देशपांडे हे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या वेळापासून काम करत असलेले सुरेश देशपांडे त्यांचं नाव, पण त्यांना भैयासाहेब देशपांडे असं म्हणत असत. ते मानव्य विभागासाठी मला हवे आहेत असं सांगितलं आणि सांगितलं की विज्ञान विभागासाठी भारतीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉक्टर गोविंदराव फडके मला हवे आहेत. आणि गोविंदरावांना मी आधी विचारलं होतं. तर त्याप्रमाणे मी ह्या 2 लोकांची नावं सांगितली आणि तुला सांगते एखादं काम व्हायचं असलं, मनात असलं लोकांच्या, राज्यकर्त्यांच्या, की ते कसं होतं, संध्याकाळी सह्या होऊन पत्र हातात आलं. आणि त्यानंतर विश्वकोशावर माझी नेमणूक झाली हे मला वर्तमानपत्रातूनच समजलं. वर्तमानपत्रातून तुमच्यासारखंच मी वर्तमानपत्र उघडलं, माझा फोटो होता
आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली. अरे, ही कोण बाई विश्वकोशाची एकदम अध्यक्ष होणार? खरं म्हटलं तर मला MA ला विद्यापीठात मानांकन होतं. BEd ला मी माझ्या कॉलेजात पहिली होते, मला विद्यापीठात मानांकन होतं, मला लायब्ररी अवॉर्ड होतं, मला रोटरी अवॉर्ड होतं. मी एक हुशार विद्यार्थिनी होते, एक उत्तम प्राचार्य होते, पण मी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी नव्हते ना. तर माझ्यावरती अशी टीकेची राळ उडत असताना मी मात्र काही बोलत नव्हते. तेव्हा वर्तमानपत्रांनीच विचारलं की तुम्ही काही का बोलत नाही? तर मी म्हटलं की मी बोलू का? मी मुख्यमंत्र्यांना विचारलं. ते म्हणले बोला, तुमची निवड मी केली आहे. आणि मी म्हटलं, मग माझं सगळे माहिती दिली. मी सांगितलं की अहो माझी इंग्रजीवर सुद्धा उत्तम कमांड आहे आणि मराठीमध्ये मी MA झालेली आहे आणि मला विद्यापीठात मानांकन आहे, विद्यापीठात दुसरी आलेली आहे मी. तर मला विश्वकोश करणं जमेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यावेळेस दूरदर्शनवर मुलाखत झाली तेव्हा मी म्हंटल, नामदेवराव ढसाळ तेव्हा माझ्या विरुद्ध उभे होते, त्यांनी फळी उभी केली होती. मी म्हंटल, नामदेवराव मला परीक्षेला तर बसू द्या, परीक्षेला बसण्याआधीच मला नापास करण्याची घाई कशी करता? हा मुद्दा मात्र सर्व विद्वानांना पटला आणि मला परीक्षेला बसू द्यावं अशी वातावरण निर्मिती झाली आणि मी विश्वकोशाची अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. आता विश्वकोशाचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यावर तिथल्या 52 लोकांबरोबर मला जमवून घ्यायचं होतं. पण मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की विश्वकोश मंडळ, आमचं जे विद्वत मंडळ होतं ते, विद्वत सभा आणि विश्वकोशातला सगळा वाईचा 52 लोकांचा स्टाफ यांनी मला अतोनात मदत केली आणि 2.25 वर्षामध्ये आम्ही 17वा खंड काढला. आता 17व्या खंडाच्या नोंदी तयार होत्या, परंतु त्या नोंदी 7 वर्ष पडून होत्या. आता 7 वर्षात जग किती बदलतं, जगात किती उलथापालथ होते तू सांग. त्यामुळे विश्वकोशाच्या सर्व 883 नोंदी आम्ही अद्ययावत केल्या आणि मग तो खंड काढला. असा 17वा खंड संपन्न झाला आणि तो विलासराव देशमुखांच्या हस्तेच प्रकाशित झाला. त्याच्यानंतर अशोकरावांच्या काळात 18वा खंड, पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळामध्ये 19वा खंड आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 20वा उत्तरार्ध, आधी पूर्वार्ध मग उत्तरार्ध असे 2 खंड. अशा प्रकारे 17, 18, 19, 20 4 मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली बाईंनी काम केलं. परंतु कोणीही बाईंना काढलं नाही, कारण विश्वकोश पुरा व्हावा ही वाईच्या गणपती बाप्पाची इच्छा होती आणि त्याच्या कृपेनं, त्याच्या प्रसादानं हा पूर्ण झाला. आणि डॉक्टर जयंत नारळीकर म्हणतात, त्याच्यावर माझा विश्वास आहे की 99% प्रयत्न आणि 1% ईश्वरी कृपा तुमच्या बरोबर असेल तर तुमच्या कामात कोणताही अडथळा येत नाही. आणि त्याप्रमाणे सर्वांना जमवून घेऊन आता माझ्या घरी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या माझे सासू सासरे होते, त्यामुळे सुनबाई होते मी, त्यामुळे सुनबाईहून काम करणं मला जमलं. आणि ते काम सगळ्यांना हाताशी धरून करता करता कधी कधी रागवारागवी हो व्हायची, कारण काम व्हायला पाहिजे ना. परंतु मी तुला सांगते मीनाक्षी, आपण घरामध्ये नाही का ग कधी काही भांडणं करत, होतात की कधी वादविवाद होतात ना घरामध्ये, पण आपण दुसऱ्या दिवशी बोलायला लागतो की नाही. आपण म्हणतो काल असं झालं म्हणून मी आज बोलणार नाही. तेव्हा रात गई बात गई अशा प्रकारे आपण वागतो, म्हणून तर आयुष्य सुकर होतं, सुघड होतं, सुंदर होतं. तर रात गई बात गई असं म्हणत आम्ही पुन्हा एकत्र नांदायचो. आणि माझे अगदी तरुण तुझ्यासारखी सहकारी मुलं होती, त्यांना पण मी म्हणायचे काल रागावले ते लक्षात घेऊ नकोस, चुका झाल्या विश्वकोशात तर त्या आपल्याला परवडणाऱ्या नाहीत. कारण विश्वकोश हा उच्च न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रमाण धरला जातो, त्याची साक्ष दिली जाते की हे विश्वकोशात आहे. त्यामुळे आपला विश्वकोश किती निर्दोष असला पाहिजे. तर कदाचित मी रागावले असेल, कदाचित माझं भान सुटलं असेल तर माफ कर. तर त्यामुळे मग तरुण मुलं पण माझ्याशी खूप गोड वागली. 12 तरुण मुलं माझ्याकडे होती, 52 लोकांचा स्टाफ होता, पण अतोनात मदत केली. प्रमुख संपादक म्हणून एकाचं नाव लागतं ते माझं भाग्य होतं, परंतु त्याच्या मागे 52 लोकांची टीम आणि महाराष्ट्रातले 200 स्कॉलर होते. आणि त्यानंतर मग
मी तुला एक गंमत सांगते की जयंत नारळीकरांसारखे गृहस्थ जे आता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत आपल्या नियोजित, ते माझ्या मंडळावर होते. तर ते म्हणले की कुमारांसाठी आपण कोश काढूया. पण सांगतानाची मृदुता आणि रुजुता एवढी माझी अशी एक विनंती आहे की ते पर्यावरणावर काढा. विनंती. ज्या माणसाला आज्ञा करण्याचा अधिकार आहे तो मनुष्य अशा प्रकारे बोलतो तेव्हा तुम्हाला कसं लोकांशी वागावं हे शिकायला मिळतं. मी खूप शिकले विश्वकोशाकडून. तर माझी सूचना आहे असं नाही, माझी एक विनंती आहे की पर्यावरण हा महत्वाचा विषय आपण घेऊया. आणि म्हणून मग आम्ही पर्यावरणावर 2 कोश काढले. आणि त्यावेळी डॉक्टर हेमचंद्र प्रधान हे होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्थेचे संचालक होते. तर तुला गंमत सांगते, त्यांनी मला इतकी मदत केली. ते म्हणजे जसं उपसंपादक असावा तसे ते सिंहाचा वाटा पर्यावरण कोशामध्ये. त्यांची मुलं होती तिथली विजय लाळे, नरेंद्र देशमुख यांनी पर्यावरणाचा खंड काढायला मला अतोनात मदत केली. आणि आम्ही एकदा सोलापूरला ग्रंथाची एक हे घेतली होती, ग्रंथ वाचन स्पर्धा. तेव्हा हेमचंद्र प्रधानांची ओळख करून देताना मी म्हंटल की हे माझ्या बरोबर SSC झाले 1961 मध्ये, परंतु ठाण्याचा हेमचंद्र प्रधान पहिला अशी हेडलाईन होती. आणि तेव्हा वर्तमानपत्रामध्ये SSC ला पहिल्या आलेल्या माणसांचं भयंकर कौतुक असायचं. तर ते खाली उतरल्यावर मी स्टेजवरनं म्हणाले की बाई मी कधीच दुसरा आलो नाही, KG to PG. म्हणजे माणसं किती असे आपले मनमोहन सिंग पण आहेत. KG to PG कधीच दुसरे आले नाही. तर अशी विद्वान माणसं विश्वकोशात माझ्या बरोबर होती. पण विद्वत्तेचा मुखवटा उतरवून ठेवून खरं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याची तळमळ मनामध्ये असल्यामुळे विश्वकोश निर्दोष निघाले. आणि तुला सांगते 17वा खंड ज्या वेळेला आला तेव्हा विश्वकोश हे काही असं इतकं लोकप्रिय असं ग्रंथ असेल असं मला वाटत नाही की ज्याची बेस्टसेलर म्हणून विक्री व्हावी. पण पहिल्या दिवशी 1000 खंडांची विक्री झाली बालभारतीतून. तर का आता वाडबाईंनी काढलेला खंड कसा आहे हे बघण्यासाठी. परंतु तो कसोटीला उतरला होता. आणि मी तुला सांगते की विश्वकोशाचा खंड काढण्याआधी प्रसिद्ध समीक्षक म.सु. पाटील आणि वि आ बुवांच्याकडे विश्वकोशाचे सर्व खंड होते आणि त्यांनी अभ्यास केला होता. ते तर विनोदी लेखक, परंतु मला हे माहित होतं. त्यांना मी तो दाखवला होता आणि त्यांनी सांगितलं की हा प्रकाशित करण्यायोग्य आहे, तर्कतीर्थांच्या योग्यतेचा झालेला आहे, निर्दोष आहे, तेव्हाच तो मी प्रकाशित केला होता. ही अंदर की बात आहे. परंतु त्याची इतकी चाळणी केल्याशिवाय मी तो प्रकाशात आणला नव्हता. आणि मग मात्र मी तुला सांगते की माझ्या टीकाकारांनी हे माझं कौतुक केलं. तेव्हा टीकेकडे सकारात्मक दृष्टीनं बघायला मला विश्वकोशाने शिकवलं. आणि नथिंग इज परमनंट इन दिस वर्ल्ड. तुम्ही जसं बदलत जाल, परिस्थितीचा स्वीकार कराल, परिस्थितीशी लढायला तयार व्हाल, रडणं बाजूला ठेवाल, त्यावेळेला जीत तुमचीच होते असा मला विश्वास विश्वकोशांनी दिला. आणि तो तुम्हा सगळ्यांना एवढ्यासाठी पदरचं काही न राखता सांगितला की तुमच्या आयुष्यात असे प्रसंग आले, कारण जग ही रंगभूमी आहे. अपमान येतात परंतु सत्य कधीही पराजित होत नाही. आणि सत्य त्याच्या बाजूचा असतो जो कष्ट करतो, जो प्रयत्न करतो. तर तुम्ही जे प्रयत्न करता, लोक काय म्हणतील याच्यासाठी तर सोडू नका. जगाच्या रंगभूमीवरचे तुम्ही यशस्वी कलाकार ठराल असा मला विश्वास वाटतो. त्यानंतर विश्वकोश मी डिजिटल केला. विश्वकोश डिजिटल केला त्यामुळे तो जाड ग्रंथ का डिजिटल केला, तर तो एवढा जाड ग्रंथ मुलं घेतील की नाही हातामध्ये. डिजिटल केला की सगळ्यांना तो दिसेल. एक शंका आली की त्याच्यात काही चुका असल्या तर, म्हणून मी पहिल्याच पानावर लिहिलं, यात कुठे चूक आढळल्यास आम्हाला अवश्य कळवा. आणि चूक असेल तर ती मंडळापुढे ठेवली जाईल. मंडळानं स्वीकार केला तर तुमच्या नावासकट ती चूक दुरुस्त केली जाईल. हा मुद्दा सगळ्यांना पटला आणि विश्वकोश जगभर गेला. त्याला 15 लक्ष वाचक मिळाले. कम्प्युटर कधी खोटं बोलत नाही. 105 देशामध्ये मराठी माणसांनी तो वाचला.
आणि त्यामुळे विश्वकोशाला कोशातून बाहेर येण्याची संधी मिळाली. कारण तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री म्हणले की आज विश्वकोश कोशातून बाहेर आला. पृथ्वीराज चव्हाण तेव्हा आपले हे होते, चीफ मिनिस्टर होते आणि त्यांच्या हस्ते त्याचं डिजिटल विश्वकोशाचं उद्घाटन झालं होतं. आणि अशा प्रकारे विश्वकोश डिजिटल झाला आणि तो इतका जाडा ग्रंथ मुलं वाचत नाहीत असं मला कळलं. कारण एका बाईंनी सांगितलं की विश्वकोशात मी 100ची नोट ठेवली होती, पण ठेवणारी मीच आणि काढणारीही मीच. कोणी बघत नाही त्याच्याकडे, कारण नोट अशी कोणी वाचलं असतं तर काढली असती नोट. तर म्हणून मी म्हंटल की असं होता कामा नये, म्हणून मग मी विश्वकोशाच्या स्पर्धा घेतल्या, ग्रंथ वाचन स्पर्धा. आणि ग्रंथ वाचन स्पर्धा म्हणजे काय, तर विश्वकोश उघडा, त्यातली एक नोंद वाचा आणि जी नोंद तुम्हाला आवडली असेल ती पुस्तक उघडं ठेवून त्याचा सारांश करा 16 ओळी. आणि अशा 20 लोकांनी तो ग्रंथ विकत घ्यायचा हा मात्र, तरच त्या स्पर्धेत भाग घेता येईल. आणि अशा मीनाक्षी 1 नाही 2 नाही 9 वर्षात 180 स्पर्धा आपण विश्वकोशाच्या घेतल्या. आणि त्यामुळे विश्वकोश खरोखर जनमानसात लोकप्रिय झाला आणि या 180 स्पर्धकांनी तो जगापर्यंत पोहोचवला असं म्हणायला हरकत नाही. कोल्हापूरचा अजिंक्य आपके हा आमचा पहिला विजेता होता. 20 स्पर्धा घेतल्यावरती मी 21वी स्पर्धा अशी घेत असे की या 20 अजिंक्य वीरांची स्पर्धा, प्रत्येक ठिकाणचा विजेता आणि ती महास्पर्धा, आणि त्याला एक जम्बो चषक देत असे. आणि सुधाताई काळदाते यांनी असे 21 जम्बो चषक आम्हाला स्पॉन्सर केले. प्रत्येक स्पर्धेला 3,500 रुपये खर्च यायचा. त्याला खूप लोकांनी स्पॉन्सर केलं आणि 20 विश्वकोश विकत घेऊन ते 20 घरात गेले. कारण प्रत्येक मुलाला तो विश्वकोश भेट मिळायचा ज्यांनी स्पर्धेत भाग घेतलाय. आणि घरात आल्यावर निदान 10 लोक तरी बघतील, तर असे 20 10 200 लोक तरी ते त्या स्पर्धेच्या निमित्ताने घरात आलेले विश्वकोश बघतील. असं करून विश्वकोशाची लोकप्रियता वाढवण्याकरता ग्रंथ स्पर्धांचा आम्हाला अतोनात उपयोग झाला. आणि विश्वकोशाबद्दल जी भीती जनमानसात होती लहान मुलांमध्ये की नको बाबा तो जाडा ग्रंथ, आपल्याला छोटस पुस्तक असलं तर वाचायला बरं वाटतं, ती लोप पावली. तर त्यामुळे विश्वकोशाच्या ग्रंथ स्पर्धांसाठी कोलंबो विद्यापीठानं मला 2008 साली डीलिट ही सन्माननीय पदवी दिली आणि कोल्हापूरच्या महाराजांनी माझा सत्कार केला. तर असे विश्वकोशातले काही आनंद क्षण आज मला तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करता आले. आणि एक सांगता आलं की टीकेकडे सकारात्मक दृष्टीने बघा. आज निराशा असेल तर उद्या तुमच्या आयुष्यात आशा नक्की नक्की पाऊल ठेवणार आहे. आणि नथिंग इज परमनंट इन दिस वर्ल्ड. आशा निराशेचा खेळ चालूच राहतो. एक रस्ता संपला की दुसरा रस्ता चालू होतो आणि रात गई बात गई हे तत्व लक्षात ठेवा. भांडण नका करू. बाई आणि काही माझ्याकडून विचार- हा तुमचं पुस्तक आहे उत्तम शिक्षक होण्यासाठी. आज हो. इथे आमचे शिक्षक सगळे उपस्थित आहेत, मग त्यांना उद्देशून मुलांशी कसं वागावं याबद्दल तुम्ही काही सांगाल का? एखादा प्रसंग सांगते. हा ज्याचं विद्यार्थ्यांवर प्रेम आहे त्यांनी शिक्षक व्हावं. बरा पगार मिळतो म्हणून शिक्षक होऊ नये. विद्यार्थ्यांवर प्रेम नसेल तर तुम्ही दान तरी काय करणार. विद्या हे दान आहे. तर विद्यादान करताना विद्यार्थ्यांच्या जीवनाशी एकरूप व्हायला पाहिजे. आणि त्यांनी विद्यार्थ्यांना आपण काही देतो आहोत असा आविर्भाव नको. विद्यार्थ्यांना आपण प्रेम देत आहोत आणि आपल्या विषयाची आपल्याला पूर्ण माहिती आहे. एवढ्या 2 गोष्टी शिक्षकांनी कधी चुकीचं शिकवू नये. मला आठवत आहे की एकदा पदार्थ विज्ञान हा विषय शिकवताना, आता आपल्या पोदारमध्ये मी फक्त मराठी शिकवलं, पण आधी विज्ञान शिक्षिका BSc BEd असल्यामुळे मी पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र आणि बायोलॉजी
जीवशास्त्र हा विषय पण शिकवत असे, गणित शिकवत असे. तर आता मला गणित मी बी ग्रुप घेतला होता. आमच्या वेळे ए ग्रुप बी ग्रुप असं असते, त्यामुळे गणित 12वी झाल्यावरती संपलं. गणिताचा काही संबंध उरला नाही BSc ला असताना. तर मी म्हंटल की मला 12वी पर्यंतचीच गणित येतात, त्यामुळे आपल्यामध्ये खूप खूप हुशार कोणी असेल, मला गणित शिकवावं लागतं, पण 10वीचं सगळं गणित मला चांगलं येतंय. तर मी प्रामाणिकपणे सांगायचे, एखादी गोष्ट आठवली नाही तर सांगायचे की ह्याचा रेफरन्स मी लायब्ररीमध्ये बघून सांगेन. केमिस्ट्री मधलं मला काही विचारा, कारण माझा केमिस्ट्री हा मेन सब्जेक्ट होता. मराठी मधलं मला काही विचारा, काही सांगा, कारण मी मराठी MA ला अभ्यासलं होतं आणि मराठी हा माझा अत्यंत आवडता विषय. तर पदार्मध्ये मात्र मी मराठी शिकवलं, विज्ञान शिकवलं नाही प्राचार्य झाल्यावर. आणि माझे विद्यार्थी माझे अत्यंत लाडके होते. त्यांच्याबरोबर कविता म्हणणं, पाठ्यपुस्तकाबाहेरले प्रकल्प असे खूप केले. मला शिक्षकांना एक सांगायचं की आपल्या ग्रंथालयाचा तुम्ही खूप चांगला वापर करून घ्या. आपला ग्रंथपालय त्याला सांगा की यावेळी नवी पुस्तकं कोणती घेतली, त्याची कव्हरं बाहेर लावा आणि त्याच्यावर 4-4 ओळी टिपणं लिहा, असं ग्रंथपालाला सांगा, किंवा तुमच्या हुशार विद्यार्थ्यांना सांगा. माझ्या शाळेमध्ये जो मुलगा जास्तीत जास्त वेळ ग्रंथालयात असेल त्याला एक बक्षीस मी देत असे. तर उदयाचल मध्ये आधी मी 27 वर्ष नोकरी केली. तर तेव्हा 5वी ते 10वी एकाच मुलाला हे बक्षीस देण्याचा प्रसंग एकदा माझ्यावर आला. त्या मुलाचं नाव उदय मुकुंद काळे आणि सतत ग्रंथालयात असायचा आणि तो म्हणायचा की आपल्या लायब्ररीतलं असं एकही पुस्तक नाही की जे मी वाचलं नाही. तर असा अभिमान वाटावा अशी मुलं आपण जेव्हा तयार करतो ना, तेव्हा शिक्षक म्हणून सार्थक होतं जन्माचं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मुली असतात ना, मी खरं सांगू का, म्हणजे पोदारमध्येच माझ्याकडे 33 शिक्षक होते. पण अशी परिस्थिती होती की 33च्या 33 शिक्षकांची मुलं पोदारच्या CBSE, ICSE किंवा इंग्रजी माध्यमात शिकत होती. सर्व 33 शिक्षकांची मुलं. माझ्याकडे येणारी मुलं मध्यमवर्गीय, गरीब अशी होती. कारण ते मराठी माध्यम होतं. पण मला त्याचा आनंद आणि अभिमान होता. कारण शिक्षणामध्ये गरीब श्रीमंत असं काही नसतं. शिक्षण हे शिक्षण असतं. आणि तर मी हुंडाबळी होणार नाही असा एक विषय मी तुम्हाला नेहमी द्यायचे 10वीच्या मुलांना. तसं विषय दिला होता आणि एक मुलगी, तिचा निबंध अगदी वेगळाच होता. तिनं लिहिलं की 2च ओळीचा निबंध. मी लग्नच माझं मुळी लग्नच होणार नाही, त्यामुळे मी हुंडाबळी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता तुम्ही 15-16 वर्षाच्या पोरी छबुकड्या सगळ्या, तुमच्या मनात एक राजकुमार नक्की असणार, तुझ्याही मनात असणार त्यावेळेला. माझ्याही मनात होता मी जेव्हा 15-16 वर्षाची होती तेव्हा. फक्त माझ्या वेळेत तो घोड्यावरून येत असेल, तुमच्या वेळेस स्कूटरवरून येत असेल वा गाडीतून येत असेल. पण राजकुमार असतोच असतो. तर मी त्या मुलीला आपल्या ऑफिसमध्ये बोलावलं. प्राचार्य होते मी तेव्हा पोदारची. केबिन होती छान थंड. तर आली. मी वह्या तपासत होते तुमच्या. तर ती माझ्या समोर उभी राहिल्याचं जाणवलं. मी वरती बघितलं तर मुलगी अगदी कृष्णा होती, खूप सावळी. तर मी म्हटलं, बाळ तू असा निबंध का लिहिलास? तर ती म्हणाली की आईच म्हणते कलर फास्ट आहे, त्यामुळे लग्न होण्याची शक्यता नाही. आता पोदारची मुलं पूर्वेकडून यायची बघ, सांताक्रूज पूर्व. तर तिथून आलेली होती ती. तर रजिस्टर मधनं पत्ता घेतला, तिच्या घरी गेले, होम व्हिजिट लावली. असं का आई म्हणते, कुठली आई म्हणते की लग्न होणं कठीण आहे? तर बघायला गेले तर आई गोरी पान, वडील गोरे पान, भाऊ तर गोरा घारा आणि ही तेवढी काळी. आता ती काय करणार? तुम्हाला देवाकडनं येताना जर का असं चॉईस असता तर प्रत्येकाने सांगितलं असतं ना, देवा जरा ऐश्वर्या टच म्हणून. पण नसतो ना, चॉईस नसतो. तो देईल तो रंग, तो देईल ते घर, तो देईल ते आईबाप घेऊन जन्माला यावं लागतं. तर तशी ती, आता घरात असेल कोणी आजी पणजी खापर पणजी काळी, घरात कोणीतरी असेल, जीन्स आर द फंक्शनल फॅक्टर्स ऑफ हेरिडिटी, म्हणून ती काळी झाली. तर आता
काळा रंग झाला म्हणून काय तिने जीवनाकडे इतकं निकृष्ट दर्जाने बघावं की माझं मुली लग्नच होणार नाही. आणि आई बापांनी असं म्हणावं. मी आईला म्हंटल तू असं का म्हंटल, तर आई गळगळ रडायला लागली. म्हणे कुठेही गेलं की सगळे लोक म्हणतात की ही कशी काळी, ही कशी काळी. म्हटलं अगं लोक जेवायला घालतात का तिला, तू घालतेस ना, तू का नाही म्हणत, तुम्हाला काय करायचंय, माझी मुलगी आहे. मला सगळ्या पालकांना आज असं सांगायचंय, सगळ्या शिक्षकांना असं सांगायचंय, आपल्या मुलींच्या मनावरती, मुलांच्या मनावरती ठसवा की युअर फेस इज नॉट युअर फॉर्च्यून, युअर कलर इज नॉट युअर फॉर्च्यून. तुमचं कर्तृत्व हेच तुमचं नशीब आहे आणि तेच ते उजळणार आहे. जगातली काळ्या रंगाची माणसं जगत सुंदरी म्हणून मिरवतात, तर तुम्हाला काळ्या रंगाचं एवढं काय वाटायला हवं. मी 14 देशामध्ये प्रॉब्लेम्स ऑफ अडोलेसन्स इन इंडिया या विषयावर भाषणं केली आहेत. तेव्हा मी हा प्रसंग जरूर सांगते आणि मुलींना इतकं आश्चर्य वाटतं की तुमच्याकडे काळ्या रंगाचं इतकं हे वाटतं, आमच्याकडे इतकी ब्लॅक माणसं आहेत त्यांची किती कॉन्फिडेंटली वागतात. आता ब्लॅक ही जमातच आहे त्यांच्याकडे. तर त्यामुळे त्यांना कधीही जर काही न्यूनगंड वाटत नाही, तर तुमच्याकडे काळ्या रंगाचं इतकं का सोम माजवलं जातं. तर मी तिच्या घरी गेले, त्या मुलीला बाहेर काढलं आणि म्हंटल की हे बघ, तू आपल्या काळ्या रंगाचा इतका म्हणजे वैगुण्यासारखा दुःखाचा असा हे करू नकोस, डोलारा उभा करू नकोस. सगळे रंग असतात आणि तुला असं वाटतं का की तुझं लग्न होणार नाही, मी तुला सांगते तुझं लग्न नक्की होईल. तर इतकं बरं वाटलं की आपलं लग्न होईल असं म्हणणारं कोणीतरी जगात आहे असं तिला वाटलं. आणि आम्ही तो सरस्वती रोड किती भरलेला असतो तू बघतेस, तर त्या सरस्वती रोडवर आम्ही दोघे हातात हात घालून उभे होतो. आणि तेव्हा मी म्हंटल की मला तुझ्या लग्नाला नक्की बोलाव बरं का. मीनाक्षी त्या मुलीचं लग्न झालं आणि तिला 2 गोरे पान राजकुमार आहेत. आता ते गोरे असोत वा काळे असोत, त्या रंगाशी मला काही करायचं नाही. परंतु ती मुलगी शिकली, ग्रॅज्युएट झाली, तिचं लग्न झालं, तिला 2 पुत्र झाले. त्यामुळे नथिंग स्टॉप्स यू. इफ यू वर्क हार्ड, नथिंग स्टॉप्स यू. आणि लग्न नाही झालं समजा, तरी मुलींना एवढा आत्मविश्वास द्या की लग्न हीच काही आयुष्याची इतकी कर्तव्यता नाही. तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपल्या कुटुंबाला मदत करणं महत्वाचं आहे. आणि महात्मा गांधी सांगत असत की एक मुलगी शिकली की ते सारं घर शिकतं. तर ते नेहमी लक्षात ठेवा. आपल्या मुलीला मुलासारखंच शिकवा. आणि माझी पूर्ण खात्री आहे की आमचे पालक, आमचे शिक्षक या बाबतीत सर्वतोपरी मुलींना सहाय्य करत असतील. मी माझी टिमकी मारत नाही, माझ्यासारखे मुलांवर प्रेम करणारे हजारो शिक्षक आहेत. आपल्याकडेही ऐकणारे असे शिक्षक असतील की ज्यांचं मुलांवर, मुलींवर मनापासून प्रेम आहे. आणि ज्यांचं मुलांवर प्रेम आहे त्यांनी शिक्षक व्हावं. अन्यथा केवळ पगार बरा मिळतो म्हणून शिक्षक होऊ नये. कारण हे प्रेम चिरस्थायी असतं आणि ते तुम्हाला दाम दुपटीनं परत येतं. माझ्याकडे एक मोहम्मद खान नावाचा मुलगा होता, मुसलमान. तो माझ्यावर इतकं प्रेम करायचा. इयत्ता 7वीत असताना तेव्हा 93 साली भूकंप झाला होता खिल्लारीला. तर तो म्हणाला, आपल्याकडे मुंबईमध्ये भूकंप झाला ना, तर वा टीचर, मी फक्त तुम्हाला उचलीन आणि शाळेच्या बाहेर घेऊन जाईन. मी म्हंटल का रे? तेव्हा मी शिक्षक होते, मुख्याध्यापक नव्हते. म्हटलं मुख्याध्यापकांना नाही नेणार? नाही म्हणला, तुम्हाला नेणार. म्हटलं का रे? कारण तुमच्यावर माझं प्रेम आहे. तर हे प्रेम तुम्हाला कुठवर नेऊन जातं, घेऊन जातं बघा. म्हणजे इतकं अलोट प्रेम विद्यार्थी करतात. तुम्ही द्याल त्यापेक्षा दाम दुपटीनं परत करतात. तर ह्या प्रेमाचं उतराई होणं शक्य नाही. मी सदैव ऋणी आहे माझ्या विद्यार्थ्यांची, ज्यांनी मला इतकं प्रेम दिलं. आणि जे शिक्षक आज ऐकतायत त्यांनाही असंच प्रेम मिळो अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करते. हो. आता मी प्रेक्षकांना, श्रोत्यांना विनंती करेन की त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील वाडबाईंना, तर तुम्ही विचारू शकता. नमस्कार वाडबाई. नमस्ते. नमस्कार. नमस्कार. आतापर्यंत तुमचे खूप आणि इतकं असं झालंय की असं झालंय आम्हाला. आणि तुम्ही आम्हाला खूप खूप छान मार्गदर्शन करतात. म्हणजे शिक्षिका होण्यामागे माझाही हाच उद्देश होता की
जे आम्हाला आमच्या शिक्षकांनी शिकवलंय ते पुढच्या पिढीला आम्हाला द्यायला मला ते आवडतं. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात तसं प्रेम द्यावं. तर मला काही प्रश्न हो. विचारायचा नाही तुम्हाला, पण मला काही सांगायचंय मला की मीही तुमच्या हा. काही कथा वाचल्यात. माझ्याकडे 2 कथा संग्रह आहे. पण मला खूप वर्षापूर्वी मी तुमची गृहविष्णू गृहविष्णू. कथा वाचली आणि त्यांनी मला खूपच हो त्या कथेने मी खूप भारावून गेले आणि मला खूप म्हणजे मला असं वाटतं ती मला तुम्हाला असं विचारायचं होतं की ती कथाच आहे की म्हणजे तुमची कल्पना आहे की तुम्ही प्रत्यक्षात असा काही नाही, अनुभव घेतलाय? प्रत्यक्ष माझ्या पतीचा अनुभव आहे ना. म्हणजे काय बरोबर. होतं, काय होतं, बाईला खूप उड्या पण मला काय मारायच्या. म्हणायचंय की हे सांगायच्या आधी जर तुम्ही या कथेबद्दल काही बोललात तर कदाचित मला वाटतं बऱ्याच जणांनी कथा वाचली नसेल कदाचित. हा, तर काय आहे, त्याचं थोडस मी हा काय झालं की ज्यावेळेस बाईला खूप उड्या मारायच्या असतात बाहेर, त्यावेळेस तिला घरामध्ये सपोर्ट सिस्टम पाहिजे. बरोबर बरोबर. आणि मला म्हणजे मी तर 20च वर्षाची होते लग्न झालं तेव्हा. तर तेव्हा फक्त एकच डिग्री हातात होती ग, BSc झाले होते हो बरोबर. आणि मला बीएड करायचं होतं. त्याशिवाय शिक्षक हा. म्हणून नोकरी मिळाली नसती. त्यानंतर बरोबर. मला MA करायचं होतं. हा, तर घरामध्ये कोणाचा तरी आधार लागतो ना आपल्याला. बरोबर तर मी तुम्हाला सांगते की मला 2 चिमुकल्या मुली झाल्या हम्म, आणि मला बीएड करायचं होतं. तर माझे सासरे रागावले आणि हम्म, म्हणाले की या बारक्या मुलींना कोण सांभाळणार? बरोबर. मुली 2 आणि 3 वर्षाच्या होत्या. कोण सांभाळणार? हा, माझ्या सासूबाई म्हणाल्या की मी सांभाळेन. बरोबर. हम्म, तर हे मला आजच्या मुलींना सांगायचंय हा, हा, की खूप जणींना वाटतं की सासू सासरे नकोत घरात. बरोबर. मी राजा राणी ट्रॅव्हल पाहिजे. हा, तर हो खरंच सांगते का, सासू तुमच्या मुलाचं दूध पिणार नाही. बरोबर. सासू तुमच्या मुलीला तहान लाडू, भूक लाडू खरे भरवेल. खरे हो हो. हा, प्रेमानं. जे केअरटेकर कदाचित करणार नाही, करेलही पण कदाचित करणारही नाही. तर बरोबर. आजच्या मुलींना खूप समजून घेण्यासारखं आहे की माझ्या सासूबाई होत्या म्हणून मी लग्नानंतर 9 वर्ष शिकले आणि माझ्या किरकिऱ्या पिरपिऱ्या मुलींना माझ्या सासूबाईंनी सांभाळलं. त्यांना बालवाडीत हा, नेलं, त्यांना बरोबर आहे. पहिली दुसरीच्या हा, वर्गात बसवलं. तर बरोबर. हे तुम्ही करा. आणि हम्म, नंतर अ, माझे यजमान हम्म, माझे यजमान आर्मीत होते. बरं. दाताचे डॉक्टर म्हणून आर्मी मेडिकल कोअर अच्छा. मध्ये हा, हा, ते 1965चं भारत पाक युद्ध लढले होते. त्यांना राष्ट्रपतींचं रक्षा मेडल होतं. तर हे बरं. सगळं बघून मला खूप अभिमान वाटला की आपलं एका शूर शिपायाशी लग्न होतंय. चहा पोहे घेऊन खरं, दाखवून केलेलं लग्न, ते काही प्रेम लग्न नव्हतं. तर खरं. ते लग्न हा, झालं, सासूबाईंनी आधार दिला आणि मी इतकं शिकले. आणि मग माझ्या नवऱ्याला माझी योग्यता कळली, कारण बीएडला मी सगळी पारितोषिकं पटकावली. MA ला विद्यापीठात मानांकन मिळवलं, हम्म, PhDचं स्वर्ण पदक मिळवलं. हम्म, आता हे सगळं करत असताना मला सासूचा खूप आधार होता आणि सासऱ्यांचाही होता, कारण इतकी हुशारी दाखवल्यावर त्यांचा विरोध मावळला बरं का. खरं, कारण ते स्वतः तैलबुद्धीचे होते. खरं. बँकेमध्ये चीफ ऑफिसर होते, महाराष्ट्र स्टेट हम्म, कोऑपरेटिव्ह हम्म, बँकेमध्ये. आणि माझा नवरा सैनिकातला कॅप्टन होता. तर असं ते छान असं घर होतं. परंतु नंतर मी जेव्हा मुख्याध्यापक झाले, तुला माहितीये की मुख्याध्यापक झाल्यावर शाळेशीच लग्न लागतं. बरोबर. लग्नच लागतं तुमचं दुसरं, कारण हा, सारखं काही ना काही घडतच असतं. जबाबदाऱ्या आणि वाढतात. तुम्हाला हा हो, 5.5 तास काम करून भागत नाही. खरंय. तुम्हाला कितीही वेळ थांबावं लागतं वेळ प्रसंगी. हो, तर त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की तुला भरारी मारायची आहे ना, मी माझा दवाखाना बंद ठेवतो. किती लोक करतात ग असं. खरंय, खरंय. त्यांचा हो. दवाखाना होता ठाण्याला, हम्म, त्यांनी दवाखाना बंद ठेवला आणि मला सांगितलं की तू उंच उड, तू हम्म, भरारी घे, मला त्याच्यात समाधान आहे. असा खरंय. गृहविष्णू झाला माझा नवरा. तर हो, खरंय. आपल्या बायकोला जर कारण डॉक्टरला कितीही वर्ष प्रॅक्टिस करता येते, डॉक्टरला हो, रिटायरमेंट नाही. खरंय, खरंय. परंतु परंतु त्यांनी ते 60व्या वर्षी थांबवून टाकली.
का थांबवली तर बायकोला उडू दे. माझी मुलगी तेव्हा एमडी करत होती, हं, तर ते गेले तिकडे. हं. बेबीचं म्हणजे छोटी बेबी होती, तिला खरंय. बाळ होतं छोट, त्याचं बरं. संगोपन करायला, करायला. बेबी सिटिंग करायला माझा नवरा गेला. हं, हं. का तर बायकोला तिच्या नोकरीमध्ये व्यवस्थित काम करता यावं. बरोबर. तर ज्या वेळेला नवरा तुम्हाला एवढी हे देतो, हं, सवड देतो, हं. सोय बघतो, हं. प्रेम करतो, तेव्हा त्याच्याशी कृतज्ञ राहा. नाही, हेच मला झाल्या वाटतं गेल्या शिक्षित गोष्टी हं, विसरून जा. बरोबर, बरोबर. आणि रात गई बात गई असं म्हणून मागचं न उकरता प्रेमाने संसार करा, असं मला सांगायचं. नाही तर तीच ते कथेबद्दलच मला बोल कधीतरी आज तुम्ही प्रत्यक्ष भेटलात हे भाग्य आहे की तुमच्याशी मी मी हे तुला बोलू कथेची जन्मकथा सांगितली. हो, मग तेच मला बरेच वर्ष म्हणजे हा प्रश्न पडायचा की तुम्ही असं उदाहरण पाहिलेत का आणि हो, काही हो, तुमची कल्पना पण आज जर हो, खरोखर असं झालं तर हो. ते म्हणजे नातेसंबंध सुधारण्यासाठी ते खूपच मला खूप वाटतं दृढ करतात. सध्याच्या हो, काळात स्पेशली मागच्या 1 वर्षात आपल्याला सगळ्यांनाच कळलेलं आहे घरी राहून की घरची जबाबदारी घरची कामं वगैरे ह्यालाही किती वेळ लागतो हे महत्व आता पटायला लागलेलं पुरुषांना आहे. पण समजलंय बाई किती खूपच. काम करत असते घरात. बरोबर. नाही, खरंय, खरंय. हं, हो. हं. त्यामुळे ते बरंच काही नातेसंबंध शिकवून म्हणजे करोनाच्या काळात बाहेर जाता आलं नाही, तरी घरातले खरंय. नातेसंबंध दृढ करण्यासाठी दूर मदत करण्यासाठी. करावी, केली पाहिजे खरंय, असं मला खरंय. वाटतं. चांगलं. तर तेच मलाही वाटतं एक शिक्षिका म्हणून ही मुलांच्यात आपण रुजवलं पाहिजे की मुलगी किंवा मुलगा आहे ना समान संधी मिळायला हवी आणि अगदी अगदी प्रत्येकाने कसं बोललीस, लाख मोलाचं बोललीस. आत्मविश्वास त्यांच्यातला आत्मविश्वास आपण शिक्षक म्हणून जागा केला वाढवला पाहिजे पाहिजे, असं मला वाढवला पाहिजे. वाटतं. तर खूप बाकी छान, खूप छान. कोणाला तेच मला बोलायचं होतं तुमच्याशी. अजून कोणाला काही धन्यवाद. विचारायचं ओके, तर विचारा. ओके. आणि कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर ते विचारू शकतात. हा मॅडम, वाढ मॅडम. हा, बोला बोला. हा नमस्कार. नमस्कार. आम्हाला खूप छान वाटलं की बऱ्याच दिवसांनी खूप चांगलं मराठी आमच्या कानावर ऐकू आलं. अरे आणि वा 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 वा. आणि माझा प्रश्न जरा आज 27 मार्चला जो जागतिक रंगभूमी दिवस आहे साजरा होणार आहे त्या अनुषंगाने हा. आहे की आमचे बरेच विद्यार्थी या क्षेत्राबद्दल त्यांचं खूप कुतूहल असतं, थिएटर बद्दल. तर हे हा. जे प्रायोगिक रंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमी आहे त्याबद्दल आमच्या म्हणजे विद्यार्थ्यांना काही सांगता येईल, म्हणजे आम्ही त्यांच्यापर्यंत काही मार्गदर्शन करू शकतो का या हा, क्षेत्राबद्दल? मी सांगते की प्रायोगिक रंगभूमी ही पैसे देणारी रंगभूमी नाहीये. तुम्हाला आवड आहे, तुमच्याजवळ सवड आहे, तर तुम्ही वेगवेगळे प्रयोग तिथे करा. परंतु व्यावसायिक रंगभूमीवर तुम्हाला 4 पैसे मिळतात. प्रथम कमी मिळतात, नंतर खूप मिळतात. तर व्यावसायिक रंगभूमी ही व्यवसायाशी नातं सांगणारं, म्हणजे नोकरीच म्हण ना तू. आपण शिक्षक म्हणून नोकरी करतो, ते व्यवसाय करतात रंगभूमीवरचा आणि प्रेक्षकांना रिझवतात. परंतु व्यावसायिक रंगभूमी करत असताना प्रायोगिक रंगभूमीशी नाळ टिकवून ठेवणारी काही माणसं इथे झाली. जशी सुलभा आणि अरविंद देशपांडे यांनी चंद्रशाळा काढली. आणि चंद्रशाळेमध्ये आता दोघंही व्यवसायात हे तर अरविंद देशपांडे म्हणजे पप्पा तुमचे, ते तर हिंदी चित्रपटात काम करत असत. सुलभाताई मराठी चित्रपट, नाटक, रंगभूमी म्हणजे या सगळ्यावर व्यावसायिक रंगभूमीवर काम करत होत्या. परंतु त्यांनी एक्सपेरिमेंटल थिएटरशी नातं जोडून ठेवलं आणि चंद्रशाळेमध्ये मुलं तयार केली. मी तुला सांगते, दुर्गाचली गौरी सारखं 75 मुलांचं एक नाटक त्यांनी केलं. तेव्हा तू खूप लहान असशील आणि किंवा जन्मला नसशील, माहित नाही. जन्म किती सालचा आहे तुझा? 1982. 82 का 82. 92? हा 82. हा, 82. हा, मग जन्मलेला होतास, कारण 88-89 साली ते नाटक आलं. छोटासा होतास. तर तुझ्यासारख्या काही मुली त्याच्यामध्ये
छोट्या होत्या बारक्या, शर्वरी पाटणकर वगैरे, आता ज्यांना नावारूपाला आल्या, त्या मुंग्या होत्या त्याच्यामध्ये, बालवाडीत शिकायच्या. माझी मुलगी 5वीत होती, निशिगंधा बाळ, ती विदूषक होती नाटकात. तर तुला एक्सपेरिमेंटल थिएटरची एक गंमत सांगते, खूप गमती होतात. तर रात्रीचा प्रयोग होता आणि कमलाकर सोनटक्के नाटकाला आले होते. आता कमलाकर सोनटक्के म्हणजे खूप मोठा माणूस. तर बाईंनी सांगितलं, बघा आज कमलाकर काका नाटकाला आलेले आहेत, नाटक छान झालं पाहिजे. आणि मध्यंतर झालं आणि सगळ्या बालवाडीतल्या मुंग्या झोपून गेल्या. तर आता मुंग्यांना उठवून त्यांचा नाच होता, तर त्या इतक्या गाढ झोपल्या होत्या की बाई स्टेजवर आल्या आणि म्हणल्या, काका माफ करा पण मुंग्या झोपल्या आहेत, त्यामुळे आपण पुढचा भाग घेऊ." तर अशा प्रकारे त्यांनी तो प्रयोग सुंदरपणे पुढे चालू ठेवला. तर असं होत राहतं ते की आपल्या मनात एखादी गोष्ट असते आणि ती करत राहताना कधी कधी असे प्रसंग निर्माण होतात. तर एक्सपेरिमेंटल थिएटर ही जागा स्वतःला शोधण्यासाठी आहे, नवे शोध लावण्यासाठी आहे, सर्जनशीलतेसाठी आहे आणि स्वतःचं पुरेपूर समाधान करणारी जागा आहे. तिथे पैसा नसेल, परंतु तिथे मनाला मिळणारं समाधान आहे आणि हे समाधान आयुष्यभर पुरणारं आहे, खूप शिकवणारं आहे. आणि त्यातून व्यावसायिक रंगभूमीकडे आपल्यातल्या कितीकांनी पावलं टाकली आहेत, पण ते व्यावसायिक रंगभूमीवर असताना प्रायोगिक रंगभूमीला विसरले नाहीये. तर तेव्हा हे ठेवा आणि या दृढ नात्यांनी रंगभूमी अधिक सकस, अधिक बलशाली होणार आहे असा मला विश्वास वाटतो. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. खूप छान प्रश्न विचारलास, तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हो, वाटबाई तुम्ही असंच बोलत राहावं आणि आम्ही असंच ऐकत राहावं असंच वाटतं नेहमी आम्हाला. पण आता आपण कार्यक्रमांच्या शेवट करण्याकडे वळतो आहोत. तर मी माया मॅडम यांना विनंती करते की त्यांनी सर्वांचे आभार मानावेत. त्याआधी मला सगळ्यांना सांगायचं, मीनाक्षी ही माझी हा. गोड विद्यार्थिनी आणि तिला मला जितक्या वर्षांनी बघता आलं आणि तू अतिशय समृद्ध असं व्यक्तिमत्व केलंय स्वतःचं. मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो तुझा. हो हो बाई, मला पण खूप खूप बरं वाटलं की तुम्ही एवढ्या वर्षांनी पण म्हणजे माझ्या फक्त एका विनंतीवर तयार झालात इथे येण्यासाठी. हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यासाठी धन्यवाद. खूप खूप धन्यवाद तुमचे. माझ्याकडून पण खूप शुभेच्छा, खूप प्रेम. माया मॅम. हो. तर वाडबाई, आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिलात आणि आपल्या अनुभवातून आम्हाला सर्वांना जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही आपले सदैव ऋणी राहू. आणि विद्यालंकार परिवारातर्फे मी तुमचे खूप खूप आभार मानते. तसंच आज या वेबिनार ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचेही मी आभार मानते. आणि वाडबाई, आमची अशीच इच्छा आहे की तुम्ही आम्हाला नेहमीच अशा भेटत राहा आणि तुमच्याशी बोलून मला वाटतं अजून खूप काही तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे आणि ते आम्ही ते आचरणात आणून शिक्षिका म्हणून आमचा पण खूप चांगलं स्वतःमध्ये सुधारणा करू शकतो. कारण जसं म्हणतात तसं माणूस हा कायम शिकतच असतो. खरंय खरंय, ही गोष्ट सत्य आहे. तुम्ही कायम म्हणजे माझंही तत्व आहे की ज्याच्याकडून आणि तेव्हा आपण शिकत राहू. तर मला आवडेल की तुम्ही परत आपण असे वेबिनार अरेंज करायचा प्रयत्न करू आणि मुलांसाठी जास्त करू. म्हणजे जसं आता ते सुधीर सर म्हणाले, मराठी खूप वर्षांनी मी असं चांगलं ऐकलं, तसंच ते मुलांना पण हा अनुभव मिळावा मराठी बोलण्याचा, ऐकण्याचा, वाचण्याचा. तर त्यासाठी मला वाटतं परत एकदा तुम्ही आम्हाला भेट दिली तर आम्हाला खूप आनंद होईल. मुलांसाठी मीनाक्षी मॅडम आपण ह्याच्यावर विचार करू. मुलांनाही हे विचार ऐकवायला आम्हाला आवडेल. तर मुलांना आपण छान छान गोष्टी सांगू.
खरंय, अगदी खरंय, अगदी खरंय. आणि थोडं वाचनही करून घेऊ त्यांच्याकडून मराठीचं, जे आज हो, हो. गरजेचं आहे. कारण भाषा खरंय, शुद्ध खरंय. असणं फार महत्वाचं आहे सगळ्याच खूप ह्याच्यात. महत्वाचं. स्वतःला व्यक्त करायला. तर तुमचे विद्यालंकार परिवारातर्फे अतिशय आभार मानते मी, खूप आभार मानते. धन्यवाद. आणि तुमचे हे अनुभव आम्हाला अजून परत ऐकायला मिळावेत अशी इच्छा व्यक्त करून मी हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. जय हिंद. जय हिंद. नमस्कार.